तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वराज पराठे युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशा गोष्टीवर डिस्कशन करणार आहे। यूट्यूब व्हिडिओ जे बनवतात, यूट्यूबच्या स्टार्टिंगला म्हणजे यूट्यूबचा आपण व्हिडिओ बघत असताना थंबनेल असतं। थंबनेल तुम्हाला माहिती असेल, थंबनेल असतं। तर त्यात कॉपीराइट कशामुळे येतं? एक तर कॉपीराइट यायचे 3-4 कारण आहेत। एक तर तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ उचलला असणार, किंवा दुसरं तुम्ही त्यात सॉन्ग वापरला असणार, ज्या कंपनीचं सॉन्ग वापरणार ते सॉन्ग कॉपीराइट देणार। आणि तिसरं म्हणजे थंबनेल जसं तसं काढून इकडे लावलं असणार तुमच्या व्हिडिओला। आणि थंबनेलवर चौथं सर्वात महत्वाचं कारण, थंबनेलवर जर लोगो वापरले, म्हणजे समजा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बनवताय, म्हणजे आता मी कसं युट्यूबचे व्हिडिओ बनवतो टेक्निकल म्हणजे आत्ता, तर समजा फेसबुकवर तुम्ही व्हिडिओ बनवताय, म्हणजे युट्यूबवर टाकताय फेसबुकच्या बाबतीत सांगून की फेसबुकवर असं करायचं तसं करायचं, तर तिथं फेसबुकचं लोगो लावलं किंवा इंस्टाग्राम बाबतीत बनवलं, इंस्टाग्रामचं लोगो लावलं थंबनेलला, तरी तुम्हाला आता कॉपीराइट येऊ शकतं। असं युट्यूबने आता अवघड केलेलं आहे। त्यामुळं ते एक लक्षात घ्या की थंबनेल बनवताना कुठल्याही कंपनीचं म्हणजे कुठल्याही ॲप्सचं लोगो वापरू नका अजिबात। यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे। आणि थंबनेल बनवताना तुम्हाला एक ॲप पण सांगतो थंबनेल कशावर बनवायचं। जे मोबाईलवरून बनवत असतील ते थंबनेल मेकर म्हणून प्ले स्टोरला ॲप भेटतं, त्याच्यावर थंबनेल बनवायचं, भरपूर थंबनेल आहेत, तुम्हाला भेटून जातील। थंबनेल बनवायचं त्याच्यावर, आणि फक्त एवढीच काळजी घ्यायची, कुठल्याही कंपनीचा लोगो, फेसबुक झालं, ॲपचा लोगो, कंपनीचा लोगो वापरायचा नाही। फेसबुक, परत तुमचा इंस्टाग्राम, ट्विटर ह्याचं वापरायचं नाही। कारण त्या कंपनीनी कसं असतं, जे युट्यूबर तुमचं चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतं तेव्हा फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, हे तुमच्याशी पार्टनरशिप करतात, ऍड देतात, ऍड जे लागतात ना तुम्हाला, त्या ऍडचे पैसे देतात। तिथनं पुढे तुम्ही काही करू शकता, त्यांचं पोस्टर वापरू शकता। पण अगोदर जर तसं केलं मॉनिटायझेशनच्या अगोदर, तर तुम्हाला कॉपीराइट हे हमखास येणार। कॉपीराइट स्ट्राईक देणार, ते कॉपीराइट क्लेम नाही करणार, स्ट्राईक देणार। स्ट्राईक म्हणजे डायरेक्ट तुमचा व्हिडिओ उडला जातो, ते कॉपीराइट स्ट्राईक हटत नाही, जात नाही लवकर। आणि जर त्याच्या अगोदर जर तुमचं चॅनलचं 4000 वॉच टाइम कंप्लीट असेल तर मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येईल। हे क्रिएटर लोकांनी समजून घ्या, मराठी क्रिएटर जे पण व्हिडिओ बघत असतील नवीन आहेत त्यांनी। तर त्यामुळं तुमचं थंबनेल बनवताना एक तर तुमचा फोटो आणि काय टॉपिक आहे तो तिथं असला पाहिजे, सबस्क्राईब नाव असं काय असलं पाहिजे। फक्त एक लक्षात घ्या, लोगो वापरू नका। फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, ट्विटर झालं, कुठल्याच कंपनीचा लोगो वापरू नका। कारण आता सगळ्यात जास्त अवघड युट्यूबनी कंडिशन केलेले आहेत। कारण काय होतंय, जे उठतं युट्यूब काढतं, केलं पाहिजे पण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे लक्षात घ्या की युट्यूबवर थंबनेल हे करू नका। कॉम्पिटिशन वाढली, म्हणजे थोडक्यात युट्यूबवर कॉम्पिटिशन वाढली, त्यामुळं युट्यूबचे टर्म्स पण वाढलेत, कंडिशन पण वाढलेत, अटी भरपूर वाढल्यात, नियम वाढलेत। तर त्यातला एक नियम मी तुम्हाला सांगितला, युट्यूबच्या ह्याच्यावर थंबनेल वर लोगो वापरायचं नाही, कुठल्याच ॲपचं लोगो वापरायचं नाही। फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अजिबात वापरायचं नाही, नाहीतर कॉपीराइट आल्याशिवाय राहणार नाही, डायरेक्ट क्लेम येईल। जरी तुम्हाला 8 दिवस नाही आलं, महिनाभर नाही आलं, वर्षभर नाही आलं, पार मॉनिटायझेशन पर्यंत नाही आलं, पण जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करताल, मॉनिटाईज चॅनल होणार नाही, एक लक्षात घ्या। त्यामुळं युट्यूबवर लोगो अजिबात वापरू नका थंबनेलवर। थंबनेल मी तर तुम्हाला सांगितलं थंबनेल कशावर बनवायचं, थंबनेल मेकरवर बनवायचं। आणि परत एकदा सांगतो, लोगो वापरू नका। आणि एकदा स्ट्राईक आली ना, 28 दिवस स्ट्राईक जात नाही। त्याच्या आज जर तुमच्या चॅनलचा समजा 3000चा 2000चा वॉच टाइम आहे,
तुमचं 3000चं कम्प्लीट होणार असेल तर चॅनल मॉनिटाईज होत नाही. जर स्ट्राईक असेल तर एक लक्षात घ्या. त्यामुळं लोगो थंबनेलवर वापरू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी पण आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील नक्की जाऊन सगळे व्हिडिओ बघा, शॉर्ट्स व्हिडिओ पण बघा आणि ब्लॉग पण बघा. मी तुम्हाला असेच व्हिडिओ सांगत जाईल, म्हणजे टिप्स देत जाईल, माझा एक्सपिरियन्स शेअर करत जाईल. तर ब्लॉगला एंड करतो. चला बाय बाय. आणि थंबनेलवर लोगो वापरू नका कुठल्याच कंपनीचं, ॲपचं, फेसबुकचं, इंस्टाग्रामचं, ट्विटरचं. अजिबात लोगो वापरू नका. चला, धन्यवाद.